तर नमस्कार मित्रांनो, आपल्यापाशी ही गाडी आलेली आहे जी हे समोरचे 2 टायर खोलायचे आहेत. पण भानगड अशी आहे की ना ही टायर पंक्चर आहे, ना कुठे कट आहे, नाही टायर खराब झालेलं आहे, नक्षी वगैरे एकदम व्यवस्थित आहे, त्यामुळे बदलायचाही विषय नाही आहे. तर मग खोलायचं कशाला? तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. तर हे खोलायचे यासाठी आहेत फक्त की हे टायर पलटी करण्यासाठी खोलायचे. ते याला पावडर लावायचं आहे आतल्या साईडनं. पलटी म्हणजे काय, तर आतली बाजू बाहेर, बाहेरची साईड बाजू आतमध्ये, की ह्या साईडचं टायर त्या साईडला, त्या साईडचं टायर ह्या साईडला काढायचं. यासाठी तुम्ही बघू शकता हे टायर, याची जी नक्षी आहे ते एकदम व्यवस्थित आहे आणि ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल की मधले जे 2 लाईन आहेत ते पूर्णतः कमी झालेले आहेत. त्या टायरापेक्षा ह्या टायरावरती जी नक्षी आहे ती मधल्या 2 लाईनवरती तर काहीच नाही, थोडी पण नाही आहे. पूर्णतः झीज झालेली आहे आणि ते फक्त एकाच टायराची झालेली आहे. जर हे नाही खोललं, पलटी नाही केलेला, पावडर नाही मारली किंवा याची जागा चेंज नाही केली, तर हे आहे असंच लवकर त्या टायरापेक्षा लवकर पूर्ण पार होऊन जाणार मित्रांनो. लवकर संपून जाणार. याची जी रनिंग कंडिशन असते 40-50 हजार किलोमीटर ते 25-30 हजार मध्ये टायर पूर्णतः संपून जाणार. आणि हा प्रॉब्लेम फक्त ह्याच गाडीसाठी नाही, तर आता सध्याच्या येणाऱ्या BS4, BS6 सगळ्या गाड्या ज्या आहेत, अगदी टू व्हीलरपासून हा आता सध्या प्रॉब्लेम आलेला आहे. आपल्या टू व्हीलरचं टायर बघितलं किंवा फोर व्हीलरचं जरी बघितलं तर त्याची एक बाजू तुम्हाला कमी झिजलेली दिसेल आणि एक साईड जी आहे ते जास्त झिजलेली दिसेल. तर यासाठी एक ठराविक किलोमीटर नंतर एक 15 ते 20 हजार जास्तीत जास्त किलोमीटर झाल्यानंतर हे करणं प्रत्येक गोष्ट गाडीला गरजेचं आहे मित्रांनो. यामुळे फायदा हा होतो की हे टायरची लाईफ वाढते. जे टायर लवकर संपणार आहे ते खूप वर्ष चालतं, खूप किलोमीटर चालतं.